उद्धव ठाकरे साहेब रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर सरकारला धारेवर धरताय. मला वाटतं ह्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेलेलं नसावं, कारण की आम्ही तोपर्यंत सोडत नाही. आम्ही होऊच देणार नाही म्हणजे होऊ देणार. जेवढे या इथं उपोषणाला बसलेले शेतकरी, त्या गावची 1 इंचही जमीन आम्ही ती घेऊ देणार नाही. आम्ही 4 दिवसापासून हे ओरडून सांगतोय, पण कुणीही कानावर घेतलेलं नाही. जर ऐकत नसाल, ऐकू येत नसाल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर ऐकत असाल तर समजून घ्या. 1-2 दिवसात ते बावनकुळे साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या कानावर टाका. आम्हाला सणवार नाही, आम्हाला कुठलं काही स्वतः करता करता येईना, उत्सवाचा आनंद घेता येईना. गणेशोत्सवानंतर आम्ही टोकाचं पाऊल उचलणार आहे. आम्ही सगळे जे बाधित क्षेत्र आहे तिथं घरं बांधणार, गोठे बांधणार, विहिरी घेणार, झाडं लावणार, कारण की हे मग चिघळत जाईल हे प्रकरण. नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ आंदोलनाला 120 दिवस अर्थात 4 महिने आज पूर्ण झालेले. आतापर्यंत कुठलंच काम मार्गी लागलेलं नाही. आत्ताच मी सांबरे साहेबांशी चर्चा करत होतो, ते मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आपला विषय त्यांच्या कानी टाकला. सांबरे साहेबांच्या त्यावेळी चर्चेतून असं लक्षात आलं की मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळं गेलंच नव्हतं. नेमकं काय चुका झाल्या, काय करून ठेवलं प्रशासनानं. त्यांना जेव्हा सांगितलं तर तेही थोडे आश्चर्यचकित झाले. सांगितलं की जे काय असं जर असेल तर आपण करू. आज या निमित्तानं आणखीन एक गोष्ट सर्वांना सांगायची की आज 4 वर्षापूर्वी आजपासून समृद्धी महामार्ग होण्याच्या दोन मला वाटतं 3 महिने अगोदर माझ्या गट नंबर 64 मध्ये सुसज्ज अशा गोशाळेचं भूमिपूजन झालं होतं. सर्व स्तरातील नागरिक, गोपालक, गोप्रेमी, लोकप्रतिनिधी, उद्योजक हे सगळे आले होते. जर ते निर्माण कार्य जर तेव्हा सुरू झालं असतं तर आज महाराष्ट्रात पाहायला मिळाली नसेल अशी गोशाळा तयार झाली असती. कुणी जर आलं अशा चालता त्याला थांबायची इच्छा झाली तर थांबण्यासाठी व्यवस्था केली जाणार होती. सगळीकडून गाई आणि मध्ये 500 लोक बसतील, 500 लोकांचा कार्यक्रम होईल अशी व्यवस्था केली जाणार होती. हे सांगायचं तात्पर्य एवढंच की हे सगळं केलं जाणार होतं, परंतु ते थांबलं. का थांबलं? भूमिपूजन झाल्यानंतर सगळं मटेरियल येऊन पडलं, सगळी यंत्रणा कामाला लागली, नकाशे तयार झाले, त्याचं बांधकाम सुरू करायचं तरी अधिसूचना लागली. आणि नेमकी अधिसूचनेतून जे दर्शविलं गेला तो क्षेत्र त्या जे निर्माण कार्य होणार होतं ते सगळं निस्तनाबूत होणार होतं. जिथं 2 कोटी रुपये खर्च होणार होते ते मग त्याच्यामुळे आम्ही थांबवलं. हे सगळं सांगण्याचं कारण एवढंच की हे सगळं कशामुळे थांबलं तर हे समृद्धी महामार्ग. आम्हाला वाटलं आता ठीक आहे थांबलंय, आपण इकून तिकून पैसा जमा करून लावणार होतो, पण आता समृद्धी महामार्ग जाईल आणि मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीनं करू, लोकांना प्रशिक्षण देण्याच्या हिशोबानं करू, शेतकरी येतील, पाहतील, त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना माहिती देण्यासाठी करू. हे सगळं करता आलं नाही. तर अशीच परिस्थिती महाराजांची आणि गोपालकांची. इथं जर बघितलं हा परिसर जो आहे, आम्ही जे आंदोलन करतोय हा परिसर शहरालगतचा आहे. इथून तुम्ही रामनगर मौजपुरीपर्यंत बघा, इकडे पानशेंद्र्यापर्यंत बघा, इकडे सगळं दुधाचा व्यवसाय जास्त आहे, सगळ्यांकडे गाई म्हशी आहेत. मग अशा परिस्थितीत जर तुम्ही आम्हाला देत काही नाही, आम्ही तुमच्याकडून मागतही नाही काही, पण आम्हाला तुम्ही आमच्या जमिनी फुकट भाव घेऊन एकतर आमच्या गाई गुरं विस्थापित करताय, आम्हाला देशोधडीला लावताय आणि मग या उपर आम्ही ज्यावेळेस रास्त मागणी करतो तर बऱ्याच दिवसाच्या नंतर, बऱ्याच प्रयत्नांच्या नंतर, खोतकर साहेब असतील, बाकी सगळे नेते असतील, आजी माजी यांच्या प्रयत्नानंतर शिंदे साहेबांनी दखल घेतली, त्यांनी आदेश दिले प्रशासनाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बावनकुळे साहेबांनी इथं सांगितल्यानुसार जालन्यात किंवा मी ते करतो, त्यांनी आदेश दिले की सर्वोच्च खरेदी ग्राह्य धरा.
आणि अहवाल तयार करून तो अहवाल शेतकऱ्यांना दाखवा, त्यांच्या संमतीनंतर पाठवा. परंतु आजही प्रशासनानं ऐकलेलं नाही. गेला मला वाटतं 20 आणि आज 10-11 दिवस व्हायला आलेत, प्रशासनानं कुठलीही हालचाल केलेली नाही. तर मग ह्या निमित्तानं मला सांगायचं, सांबरे साहेब इथं आलेले की त्या उद्धव साहेबांच्या काळात, उद्धव ठाकरेंच्या काळात ते मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प जाहीर झालेला आहे. या महामार्गाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली आहे. तत्कालीन त्यांच्या मंत्रिमंडळातले बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार हे झालेलं आहे. मला सांबरे साहेबांच्या माध्यमातून अशी विनंती करायची की सगळ्यांनी आता सांगून बघितलं, उद्धव ठाकरे साहेब रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर सरकारला धारेवर धरताय. मला वाटतं ह्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेलेलं नसावं. का गेलं नाही याच्यात एवढ्या खोलात न जाण्यापेक्षा सांबरे साहेबांनी त्यांच्याकडे ती मागणी करावी, त्यांना ते निदर्शनास आणून द्यावं की हा प्रकल्प 4 वर्ष झालेत, आता 2 महिन्याने 4 वर्ष होतील आणि आणखीन एखादं वर्ष सुरू व्हायला लागण्याची शक्यता आहे. कारण की आम्ही तोपर्यंत सोडत नाही, आम्ही होऊच देणार नाही, म्हणजे होऊ देणार. जेवढे या इथं उपोषणाला बसलेले शेतकरी, त्या गावची 1 इंच ही जमीन आम्ही ती घेऊ देणार नाही. मग त्यामुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर लांबणार आहे, पूर्ण व्हायला आणखीन 2-5 वर्ष लागणार आहे. मग त्या प्रकल्पाचा खर्च आणखी 10-20 पटीनं वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला आमचे 200-300 कोटी जे आहे रास्त मागणीचे ते द्यायचे नाही आणि मग हजारो कोटी त्यांना गुत्तेदारांना वाढून देतात तुम्ही. मग हे सगळं बघितलं पाहिजे. या निमित्त मला खोतकर साहेबांना विनंती करायची, त्यांनी हा सगळ्यात जास्त पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसारच दोन्ही मंत्र्यांनी आदेश दिलेले. यासाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पाठपुरावा केला होता, कुचे साहेबांनी त्याच्यात भरपूर लावून धरलं, भास्कर आबांनी लावून धरलं. त्या सगळ्यांनी मला वाटतं ह्या 2-4 दिवसात काय करायचं ते बावनकुळे साहेबांच्या कानावर टाकलं पाहिजे. आम्ही 4 दिवसापासून हे ओरडून सांगतोय, पण कुणीही कानावर घेतलेलं नाही. जर ऐकत नसाल, ऐकू येत नसाल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर ऐकत असाल तर समजून घ्या. 1-2 दिवसात ते बावनकुळे साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या कानावर टाका आणि प्रशासनाच्या कानात सांगायला लावा. कारण की हा प्रश्न मार्गी नाही लागला तर आता मी त्याच दिवशी सांगितलं की आम्ही फक्त श्री गणेश विसर्जनापर्यंत थांबणार आहे. कारण की आता काय झालं, आम्हाला पोळा साजरा करता आला नाही. कारण की इथं आंदोलन चालू, खिशात दमडी नाही, कुठून बैलांच्या शिंगाला कलर लावायचा, कुठून सजवायचं, पुरणपोळी कुठून खाऊ घालायची ते आम्हाला करता आलं नाही. आज गणपती बाप्पाची स्थापना झालेली, आम्हीच इथं आहे, तर मग ते पूजा कोण करणार आहे ते गणपती बाप्पाची, मग ते करता आलं नाही. आता परवा दिवशी गौरी गणपती अर्थात महालक्ष्मीची स्थापना आहे, तेही आमच्याच्यानं होणार नाही. म्हणजे आम्हाला सणवार नाही, आम्हाला कुठलं काही स्वतः करता करता येईना, उत्सवाचा आनंद घेता येईना. तर मग हे सगळं करू द्यायचं नसल तर येणाऱ्या गणेशोत्सवानंतर आम्ही टोकाचं पाऊल उचलणार आहे. आम्ही सगळे जे बाधित क्षेत्र आहे तिथं घरं बांधणार, गोठे बांधणार, विहिरी घेणार, झाडं लावणार. कारण की हे मग चिघळत जाईल हे प्रकरण. आणि याच्या उपर आणखी काही एखाद्यानं टोकाची भूमिका घेतली तर काही ही जबाबदारी प्रशासनावर राहील आणि मला वाटतं जे मुग गिळून गप्प बसले त्या नेते मंडळांवर बी राहील. तर त्यामुळं सर्वांनी दखल घ्या. येणाऱ्या आठवड्यात, आता उद्या 2 दिवस सुट्टी आली, कुणालाही काही सांगितलं तरी काही उपयोग होणार नाही. सोमवारपासून प्रशासनाचं काम चालू होईल, मंत्रालयात कामकाज सुरू होईल. तर सोमवारी मंगळवारी मला वाटतं सांबरे साहेब असतील, खोतकर साहेब असतील, बाकी नेते मंडळी असतील, मंगळवारपर्यंत हा निर्णय जर नाही लागला आणि वरून इतिवृत्त जर आलं नाही, सूचना आल्या नाही आणि आमच्या जर ती सर्वोच्च खरेदी खत ग्राह्य धरून जर त्याचा प्रस्ताव तयार नाही झाला तर आम्हाला मग शेवटी काय निर्णय घ्यायचा तो घेऊ, पण त्याच्यानंतर आम्ही कुणाचं ऐकणार नाही.